हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 17. कथं विद्यामहे योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. योगेश्वरा, सदा सर्वदा तुझ्या चिंतनात रत राहून मी तुला कसे जाणावे. भगवंता, कोणकोणत्या भावावस्थेत माझ्याकडून आपले चिंतन होऊ शकेल. अर्जुनाने भगवंत श्रींना त्यांची समग्र ओळख विभूतींद्वारा करून द्यायला सांगितले आहे. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे भगवंत श्रींनी त्याला त्यांच्या काही विभूती सांगितल्याही आहेत. आता आणखी विभूती सांगा असे तो भगवंत श्रींना विनवित आहे. हे असे सांगितल्यावर अर्जुनाच्या मनात लगेच दुसरा विचार आला. भगवंत श्रींच्या एवढ्या विभूती आहेत, त्यांची इतकी विविध रूपे आहेत, ते असंख्य वस्तू आणि गोष्टींद्वारा आपल्याला ज्ञात होऊ शकतात. त्यांचे प्रगटीकरण वैविध्यपूर्ण अशा अनंत आकारात साकार होत असते. तेव्हा उपासना करायची झाली तर नेमकी कोणत्या रूपात त्यांची उपासना करावी. आपली लायकी काय आहे हे ज्याचे त्याला शोधावे लागते किंवा ते एखाद्या तज्ज्ञाकडून आकलन करून घ्यावे लागते. आपली उपास्य देवता ज्याची त्याला शोधावी लागते किंवा त्यासाठी योग्य गुरु करावा लागतो. दुसऱ्याची नक्कल करून आपले नुकसान होते. एखादी साधना एखाद्यालाच लागू होत असते, ती सर्वांना उपयोगी होईलच असे नाही. यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मुलांना त्यांनी मोठेपणी काय करावे याची सक्ती करू नये. त्यांना जसे फुलायचे आहे तसे फुलू द्यावे, तरच ती सुदृढ वाढ होते. प्रत्येकाचा स्व अधिक भाव निराळा असतो. तो जाणून त्याप्रमाणे उपासना करावी लागते. अर्जुनाला नेमका हाच प्रश्न पडला आहे. भगवंत श्रींची इतकी विविध रूपे आहेत की इतके विविध भावाविष्कार आहेत की त्यातील नेमके कोणते रूप चिंतन करण्यासाठी निवडावे हे त्याला कळेनासे झाले आहे. भगवंत श्री नेमक्या कोणत्या भावावस्थेत आपल्याला समजू शकतील यासाठी त्याला भगवंत श्रींकडून मार्गदर्शन हवे आहे. चिंतन आणि भाव याचा योग्य असा मिलाफ साधायला पाहिजे, तरच साधना शक्य आहे. नाहीतर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे अशी अवस्था होते. सांगणारा सांगत असतो, ऐकणारा कोणत्या तरी वेगळ्याच भावावस्थेत असतो. असे झाले तर चुकीचे पाऊल उचलले जाते. त्यामुळे माणसाला अपयश येते. मग आपल्या अपयशाचे खापर तो इतरांवर फोडतो. त्याला सारे जग आपल्या विरुद्ध आहे असे वाटते. यातून परमेश्वराचीही सुटका होत नाही. तो आपल्या नशिबाबरोबरच देवालाही दूषणे देतो. चिंतन बुद्धीवर आधारित आहे, भाव हृदयात आहे. यास्तव हृदय आणि बुद्धी यांचा यथायोग्य असा संगम व्हावा लागतो. बुद्धिवाद्याचे चिंतन त्याच्या हृदयाला भिडले पाहिजे आणि भक्ताची भक्ती त्याच्या बुद्धीला भिडली पाहिजे, तरच ध्यान आणि समाधी शक्य आहे. अखंड ज्ञान संपादन करणाऱ्याच्यात जर भक्तिभाव निर्माण झाला नाही, ते त्याचे ज्ञान जर त्याच्या हृदयात झिरपून पाझरले नाही, तर तो नुसताच कोरडा विद्वान राहील. 1400 वर्षे आयुष्यमान असलेले, 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, 64 कला पारंगत, योग विद्या विभूषित अशा चांगदेवांना मुक्ताईच्या अनुग्रहाने मुक्ती मिळाली. अखंड भक्तिभावात आकंठ बुडालेली जनाबाई कर्मयोगी होती. बुद्धी प्रामाण्यवादी होती. दळण कांडण करत ती मुक्त झाली. अखंड भक्तिभावात आकंठ बुडालेला गोरा कुंभार कर्मयोगी होता. बुद्धी प्रामाण्यवादी होता. तो ज्या थापटण्याने मडके तपासत होता, त्याच थापटण्याने त्याने विद्वानांची डोकीही तपासली. तो मुक्त झाला. केवळ कृष्णभाव उपयोगी नाही,
कृष्ण स्वरूपही आवश्यक आहे. हरिओम.